नमस्कार. मी डॉक्टर अदिती काळमेघ. कवींच्या कवितेतील स्त्री या आपल्या नवरात्री विशेष उपक्रमातील आजची 7वी कविता आहे नाशिक येथील कवी सत्यजित पाटील यांची. कुब्र या पुस्तकामुळे आपण सर्वजण त्यांना ओळखतोच. पाहूया त्यांची कविता रांगोळ्या काढणाऱ्या मुली. रांगोळ्या काढणाऱ्या मुली जेव्हा काढत असतात रांगोळी, तेव्हा त्या भान हरवून बसतात. रांगोळ्या काढणाऱ्या मुली जेव्हा काढत असतात रांगोळी, तेव्हा त्या भान हरवून बसतात. एखादं गणित अचूक मांडावं कोऱ्या पाटीवर, तसे ठिपके ठेवत चालतात. हलकेच कपाळावर आलेले केस डाव्या पालथ्या हाताने मागे सारतात. हलकेच कपाळावर आलेले केस डाव्या पालथ्या हाताने मागे सारतात. एखाद्या मोरासारखं पुढच्या चवड्यांवर चालत जातात ऐटीत. कुठलीही कुणाशीही स्पर्धा सुरू नाहीये. कुणाशीही स्पर्धा सुरू नाही आहे हे माहीत असूनही एका विलक्षण झपाट्यात असतात. त्या काळ्या, गव्हाळ, सावळ्या कशाही असू शकतात. त्या काळ्या, गव्हाळ, सावळ्या कशाही असू शकतात, पण त्यांच्या मनातले वेगळेच रंग रांगोळीत भरतात. रांगोळी काढून होईस्तोवर मान वर करून पाहत नाहीत त्या. रांगोळी काढून होईस्तोवर मान वर करून पाहत नाहीत त्या. अगदी त्यांच्या मागे येऊन उभं राहिलं तरी कळत नाही त्यांना. अगदी त्यांच्या मागे येऊन उभं राहिलं तरी कळत नाही त्यांना. कुणी आपल्या रांगोळीला नावं ठेवेल असंही त्यांना कधीच वाटत नसतं. कुणी आपल्या रांगोळीला नावं ठेवेल असंही त्यांना कधीच वाटत नसतं. मग तयार रांगोळीकडे मोठाले डोळे करून एकटक पाहत राहतात. तयार रांगोळीकडे मोठाले डोळे करून एकटक पाहतच राहतात. बाजूच्या अंगणात आपल्यासारखी रांगोळी कुणीच काढली नाही हेच सर्टिफिकेट असतं त्यांचं. बाजूच्या अंगणात आपल्यासारखी रांगोळी कुणीच काढली नाही हेच सर्टिफिकेट असतं त्यांचं. मग भरभर घरातलं आवरून वेणीफणी करून शाळेला जातात. दिवसभरात रांगोळी विसरून जातात. संध्याकाळी घरी परत आल्यावर अंगणातच थबकतात. आपण काढलेल्या रांगोळीवरून सायकल, बैलगाडी, कुत्रा चालून गेलेली पाहतात. टुकार लहान मुलांनी पायाने कोपरा विस्कटलेलाही दिसतो त्यांना. संध्याकाळी घरी परत आल्यावर अंगणातच थबकतात. आपण काढलेल्या रांगोळीवरून सायकल, बैलगाडी, कुत्रा चालून गेलेली पाहतात. टुकार लहान मुलांनी पायाने कोपरा विस्कटलेलाही दिसतो त्यांना. मग सगळ्यात आधी त्या काय करतात? घरात जातात. दप्तर ठेवतात. हातपाय धुतात. घरात जातात, दप्तर ठेवतात, हातपाय धुतात आणि चहा न घेताच बाहेर अंगणात येतात. खोटा खोटा पदर खोवत पाण्याचा गडू जुन्या रांगोळीवरून उलटून देतात. खोटा खोटा पदर खोवत पाण्याचा गडू जुन्या रांगोळीवरून उलटून देतात आणि संध्याकाळची नवी रांगोळी काढू लागतात. त्यावेळी त्यांचा चेहरा अगदी सकाळसारखाच होतो. रांगोळ्या काढणाऱ्या मुली मग स्वप्न बघतात रात्री. रांगोळ्या काढणाऱ्या मुली मग स्वप्न बघतात रात्री. त्या स्वप्नावरून सायकल, बैलगाडी, कुत्रा गेलेला पाहतात. कुणी टुकार मुलाने पाय लावून स्वप्न विस्कटलं तर दचकून जाग्या होतात.
रांगोळ्या काढणाऱ्या मुली मग स्वप्न बघतात रात्री. त्या स्वप्नावरून सायकल, बैलगाडी, कुत्रा गेलेला पाहतात. कोणी टुकार मुलाने पाय लावून स्वप्न विस्कटलं तर दचकून जाग्या होतात. पुन्हा पाय पोटाशी दुमडत झोपी जातात. पुन्हा पाय पोटाशी दुमडत झोपी जातात. रांगोळ्या काढणाऱ्या मुलींची स्वप्न अगदी रांगोळीसारखीच असतात. रांगोळ्या काढणाऱ्या मुलींची स्वप्न अगदी रांगोळीसारखीच असतात. रांगोळीसारखीच असतात. धन्यवाद.